महायुतीचा लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। साम टीव्हीला सूत्रांची मोठी माहिती। भाजप 34 जागा लढण्याची शक्यता, तर शिवसेना 12 आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळणार असल्याची माहिती। महायुतीच्या जागा वाटपाचं काम 80% पूर्ण। दिल्लीतील बैठकीनंतर फडणवीसांची माहिती। तर अजित पवार शिंदेंना दिल्लीमध्ये भांडी घासावी लागतात, संजय राऊतांचा घणाघात। राज ठाकरे आणि आमच्या भूमिकेमध्ये फारसा अंतर राहिलं नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ। मनसेसोबतच्या युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। शरद पवार आणि अजित पवार आतून एकच, लोकांना मूर्ख बनवण्याचं काम सुरू। राज ठाकरेंचा दोन्ही पवारांवर हल्लाबोल। पंकजा मुंडेंनी दिले लोकसभा उमेदवारीचे संकेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन, पंकजा मुंडेंचं सूचक विधान। शरद पवार गटाचे 5 ते 6 लोकसभेचे उमेदवार निश्चित, तर शाहू महाराजांनी निवडणूक लढण्यास होकार दिला नाही। शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटलांची माहिती। मी उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही, विरोधकांना कामातून उत्तर देणार, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। आमच्याकडे पहिल्यासारखं बघू नका, तुम्हाला निवडून आणायचं आहे। खोतकरांची मिश्किल टोलेबाजी, तर मला उमेदवारी मिळाली तर तुमच्या तोंडात साखर पडो, दानवेंचं वक्तव्य। चिपळूण गुहागरमधील सहकाऱ्यांचे ऋण कसे फेडायचं असं सांगत भास्कर जाधवांचं भावनिक पत्र। 10 मार्चला चिपळूणमध्ये जाहीर भूमिका मांडण्याचं केलं स्पष्ट। आणि गृहमंत्र्यांच्या दडपशाही विरोधात मराठे पुन्हा एकवटणार, बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा। सत्तेचा गैरवापर सुरू असल्याची घणाघाती टीका।